नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फौजी अचानकच गावी गेले. तर का गेले ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते म्हटलं होतं. तर आता कालच्या 15 दिवसातच कळलं की पोस्टिंग आली म्हणून. तर आणि गावी पण बघा अचानक आता लग्न पण आहे यांच्या चुलत भावाचं. तर मग म्हटले आता पोस्टिंग पण आली आहे आणि आता फॅमिली पण आता सोबत राहणार नाही. आम्ही आता फॅमिली इथून पुढे सोबत नाही ठेवणार, कारण मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होतं आणि त्यासाठी आम्हाला एकाच ठिकाणी सेटल होऊन मुलांना छान शिक्षण द्यायचं. त्यासाठी आम्ही ठरवलं की आता नाही एकाच ठिकाणी सेट व्हायचं, म्हणून गावी अचानक ठरलंय. म्हणून मी एवढे सगळं भांडे वगैरे काढलेत बघा. म्हटलं आता द्यावं त्यांच्यासोबत, कारण 4 व्हीलर ठेवलेलं आहे इथं. तर आता ते 4 व्हीलर घेऊनच बाय रोड जाणार आहेत. त्यामुळे म्हटलं थोडंफार जे काही आपल्याला सामान देता येईल तेवढं द्यावं त्यांच्यासोबत. म्हटलं तेवढंच हलकं होईल आपलं वजन, म्हणून मी थोडेफार भांडे वगैरे काढले होते. आणि आता त्यांचे कपडे पण इकडं मग प्रेस करून घेतले होते. आता मी तिकडं काल ब्रोवामध्ये जाऊन आले होते, त्यामुळं इकडं तिकडं जाऊन येऊन आणि तब्येत पण जरा विकनेस आला होता, जरा थकवाच आला होता. तरी पण म्हटलं आता ठरलंय अचानक, तर मग मी हे बघा कपडे वगैरे त्यांचे प्रेस करून घेतले आणि लागले कामाला. म्हटलं त्यांच्या तयारीला. ते तर काय अजून आलेच नाहीत बघा ड्युटीवरून, त्यांचा टाइम. आणि इकडं श्री पण मला मदत करतोय, जे की टीव्ही पण आहे. टीव्ही आता इकडं रूम चेंज केल्यापासून आम्ही काही लावलीच नव्हती, तर टीव्ही पोस्टिंग येईल आणि जायचं म्हणून. पोस्टिंग तर लेटच झाली आमची, काही लवकर आली नाही. त्यामुळं बघा आता टीव्ही दादानेच पॅक केली बघा सर्व साफसूफ करून. मला फक्त आता मी लास्टला येते, आता टेप लावत देते त्याला, वरचं कार्टून पॅक करू लागते. 4-5 वर्ष झालं घेतली टीव्ही त्याला, पण कार्टून आम्ही सोबतच ठेवलं होतं बघा, त्या फेकून नव्हतं दिले, व्यवस्थित होतं. आणि जसं थोडंसं खराब झालं होतं. आणि इकडं कपडे वगैरे प्रेस करून घेतले. म्हटलं आता त्याला आले नाहीत तोपर्यंत म्हटलं आपण त्यांची बॅग वगैरे पण आवरून घ्यावं. तर इथं बॅग आवरायला घेतले मी. कपडे आता वेगवेगळे सेट करते. मला पण अचानक ठरल्यामुळे लक्षात येणं की कुठले कपडे पॅक करून काय करू म्हणून. आणि त्यांना पण आता विचारत येत, मग ते पण आलेच नव्हते अजून ड्युटीवरून, त्यांना लेट झालं होतं. आणि इकडे ड्रायफ्रूट पण आणले होते त्यांनी, वेळेवर लगेच जायचं ठरलं होतं. तर ड्रायफ्रूटमध्ये बदाम होते, अक्रोड आणले होते आणि ब्ल्यूबेरी पण आणली होती आणि कॅनबेरी. आणि इकडे छान असे मस्त भेटतात बघा ड्रायफ्रूट असे. तर म्हटले चला घेऊन जातो गावी जाताना. तर इकडे बॅग वगैरे आवरली. तर स्वराचं मध्ये मध्ये, स्वराला खूप असं मध्ये मध्ये मदत करावं वाटते बघा. तरी मम्मी मला करू दे म्हणून इथं आले बघायला. तर मुलांचं सजेशन होतं, मम्मी हे कपडे राहिले, ते कपडे राहिले, अजून ठेव, अजून ठेव बॅगमध्ये जागा आहे, असं सांगत होते. मी त्यांना सांगत होते नाही रे बाळानो, अजून वरचे जे लागणारे कपडे वेगळ्या बॅगमध्ये ठेवायचे, असं सांगत होते मी त्यांना. कारण ते बाय रोड जाणार, मग रस्त्यात कपडे वगैरे लागतील, म्हणून म्हटलं चला. एक वरती छोटीशी शाख होती, त्याच्यामध्ये लागणारे कपडे ठेवले होते मी, टॉवेल वगैरे नॅपकिन सर्व. तर स्वराला पण इथं पॅक करायचं होतं, तर कर बाई म्हटलं तू. मग मी इथं भांडे सुकवायला ठेवले होते, ते भांडे वगैरे पुसून पॅक करून घेतले. आणि चला म्हटलं आता भांड्यांचं तर थोडंसं आपलं रिलॅक्स व्हायचं कमी होईल, म्हणून मी खुश होते की चला थोडेसे भांडे जातील म्हणून. तर भांडे सगळे मी पॅक करायला घेतले छोटेच मध्ये. आता पोस्टिंग पण आली आणि पहिले कसं आपलं फौजी लाईफमध्ये कसं आहे बघा, कोणीही आलं गेलं तर आपण त्यांना जेवण खाऊ पिऊ घालतो, त्यामुळे आपल्याकडे एक्स्ट्रा भांडे असतात. मग तेच भांडे मी आता पॅक केले होते. आणि बघा हे ॲक्वागार्ड पण आम्ही आता इथं रूमवर आल्यापासून चेंज केल्यापासून लावलंच नव्हतं, तसंच पडलं होतं. तर म्हटलं चला आता द्यावं. आणि आता त्यांच्यासाठी टिफिनला काय बनावं, तर बघा इथं काल मी लावलेली भाजी कट केली होती ना मेथीची, तीच भाजी होती. तर म्हटलं चला याचेच पराठे बनवून द्यावं त्यांना, प्रवासात पण छान लागतात चविष्ट. मग भाजी थोडीच होती, पण म्हटलं चला पटकन होईल असं बनवावं. त्याचे आटा वगैरे घालून मी रात्रीचं, आता मला हे पीठ भिजवून मी रात्री 12 वाजताच ठेवलं होतं आणि सकाळी मला 3 वाजता उठले बघा मी हे पराठे बनवण्यासाठी. तर पहाटे 3 वाजता उठून मग मी हे बनवायला घेतले. अगोदर गोळे वगैरे बनवून घेतले व्यवस्थित आणि म्हटलं चला मग पटपट लाटता येईल. आज काय झोप तर झालीच नव्हती बघा, कारण आवरुस्तोवरच 12 वाजले होते, ते पण उशिरा आले होते नंतर. मग बघा हे असे व्यवस्थित असे गोळे एकदम उंडे बनवून घेतले गोल व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येतील, गोल गरगरीत होतील म्हणून आधी उंडेच व्यवस्थित गोल गरगरीत बनवून घेतले. आणि असे लाटायचे बघा व्यवस्थित. पीठ भिजलेलं असलं की नाही आपल्याला लाटता येतात व्यवस्थित, कारण चिकटत नाहीत हे पळपटाला. मग व्यवस्थित आपल्याला पतले लाटता येतात, एकदम पातळ सर असे. आणि हे भाजताना ना आपल्याला गॅस मिडियम टू हायवरती ठेवायचा, लो गॅसवर घासायचं नाही. मग भाजायचं नाही, घासायचं नाही म्हणते, सॉरी, भाजायचं नाही लो गॅसवरती, कारण ते हे होतात नंतर वातड होतात, कडक येतात. आणि लो टू मिडियम टू हायवरती भाजले की मग हे होतात, सॉफ्ट बनतात बघा, एकदम मऊ होतात. तर इकडं पराठे बनवून घेतले आले आहेत.
चला म्हटलं आता हे आता पुण्यात पण घर घेतलेलं आहे आम्ही आता पुण्यातच आता मुलांच्या शिक्षणासाठी थांबणार आहे. आता काय सोबत जाणार आहे म्हणून म्हटले चला थोडंसं जातो पुढं शेटिंग पण करतो रूमची वगैरे आवरावर करतो कामं आवरून घेतो थोडंफार. आणि इकडे त्यासोबत मी मिरचू पण बनवला होता. म्हटलं पराठ्यासोबत आता मिरचू पण कायच देऊ नको म्हणत होते मला पण म्हटलं चला असं कसं काहीतरी असलं पाहिजे सोबत आता प्रवासात कुठं हॉटेल भेटतं न भेटतं म्हणून म्हटलं चला असू द्या सोबत तरी घेऊन जावा म्हणून म्हटलं. आणि पहाटेचाच मी बघा असा ठसका उठवून दिला होता. तर इथं बघा पॅकिंग केला त्यांचा टिफिन आणि रात्रीचं उशीर आल्यामुळं ते सामान वगैरे काहीच ठेवलं गेलं नव्हतं बघा. तसंच सामान राहिलं होतं आणि त्यासोबत मी आता पराठ्यासोबत लोणचं पण पॅक करून घेतलं होतं. हे बघा हे डिश पण नंतर त्यांनी काढली होती टीव्हीची. आता म्हटलं गाडी चालली तर गाडीतच नेऊन जाऊया. तर इथं बघा पहाटेचंच उठून आता सामान सेट करायचं चाललंय गाडीत आमचं. तर इकडं एक्वा गाडी घेऊन आले होते मी. ते तर आलेच होते पहिले गाडी साफ करून रात्रीच आणली होती त्यांनी सर्व हे करून. पण मग आता सामान सेट करायचं राहिलं ते सामान सेट करून दिलं. आणि श्री पण उठला होता बघा सकाळी मदत करू लागायला. तर मुलांच्या शिक्षणासाठी बघा हे असं ॲडजस्ट करावं लागतं म्हणले जातो बघतो शाळेचं शिक्षणाचं. आणि आता इथं मुलांच्या हाफ इयरला येते त्यामुळे आम्हाला काय जाता आलं नाही हे लग्न असल्यामुळे चाललेले आहेत. आणि इकडं बघा स्वराला उठवलं होतं जाता जाता तर स्वराला नंतर माहीत पडल्यावर रडल म्हणून आधीच त्याला सांगून चालले होते रडू नको हे करू नको. पण तिला एवढी पप्पाची लाडकी आहे की तिला एवढं अश्रू अनावर झालं होतं रडायला लागली होती पण त्यांनी समजावून गेले. आणि त्यांना पण अश्रू अनावर झालं होतं असं म्हणजे त्यांनी दाखवून दिलं नाही पण गेले बघा पहाटेचेच. आणि मला पण आता एवढ्या दिवसातून ते चालले होते तर मला सुद्धा थोडंसं हे वाटत होतं. तर स्वरा पण नंतर दादाने शांत केली तिला. चला गेले आता स्वराचे पप्पा आता डोळे तर सुजलेत बघा माझे आता झोपच नाही रात्रभर. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ?